नमस्कार. प्रहार न्यूज लाईनच्या सर्व प्रेक्षकांना चंद्रशेखर नेने माझा हार्दिक नमस्कार. मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आहे. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. आपण जी एक सीरीज चालवलेली आहे, युद्धाचा थरार, म्हणजे आत्ता इराण, इस्रायल, अमेरिका हे जे युद्ध चाललंय ना पश्चिम आशियात, त्याच्या थराराबद्दल आपण बोलत असतो. त्याचा 9वा भाग आज आपल्याला सांगायचा आहे. खरं म्हणजे गेले आठवडाभर तरी शस्त्रबंदी झालेली असल्यामुळे त्या आघाडीवरती तुलनेने शांतता होती. तुलनेने मी का म्हणतो, की पश्चिम आशियामध्ये इराण आणि आजूबाजूला जरी शांतता असली, तरी इस्रायलनी लेबनॉनच्या हिजबुल्लांना ठोकणं काही थांबवलं नव्हतं. आणि कारण हिजबुल्लाची लोकं इस्रायलला त्रास देत होते, इस्रायल त्यांना ठोकत होता, ते चालूच होतं. परवा तर इस्रायलनी गाझामध्ये सुद्धा काही थोडे हल्ले केलेले आहेत. कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलेलं आहे, की जोपर्यंत इस्रायलला त्रास देणारे शत्रू आजूबाजूला आहेत, तोपर्यंत आम्ही शस्त्रबंदी त्या अर्थाने करणार नाही. अगदी ट्रम्प यांनी सांगितलं असलं तरीसुद्धा. आणि ट्रम्प यांनी सुद्धा सांगितलं, की तुम्हाला शस्त्रबंदी केली तर गपचूप घरात बसायचं सोडून हिजबुल्ला इस्रायलच्या का कुरापती काढताय? मग त्यांना बरोबर शिक्षा मिळतीये. हा तिकडे प्रकार चाललाय. परंतु या भागात फारसं काही घडत नव्हतं. पण ते सगळं आज सकाळी बदल झाला. आज काय झालं, की इराणनी संयुक्त अरब अमिरात म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स हा जो 7 राष्ट्रांचा एक गट आहे, ज्याच्यात सर्वात मोठं राष्ट्र अबुधाबी आहे. त्याच्यानंतर त्याच्यात दुबई येतं, अजमान येतं, क्वेन येतं, अल ऐन येतं. ही सगळी तिथल्या छोट्या-छोट्या राष्ट्रांची नावं आहेत. रसल खैमा येतं आणि फुजिरा येतं. आता या सगळ्या राष्ट्रांचा जो समूह आहे, त्या समूहाचा फुजिरा नावाचा जो भाग आहे, तो पर्शियन आखातात उघडत नाही किंवा अरेबिक होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तो उघडत नाही. त्याचं टोक आहे ते हिंदी महासागर आणि अरबी समुद्राकडे आहे. म्हणजे ओमानच्या किनाऱ्याच्या बाजूला म्हणजे पूर्व बाजूला तो उघडतो. आता फुजिरा हे एक अमिरात आहे, स्वतंत्र अमिरात आहे. परंतु ते सगळे अबुधाबीच्या नेतृत्वाखाली एकत्र असतात. अबुधाबीचे जे राष्ट्रप्रमुख आहेत, MBZ मोहम्मद बिन झायेद, त्यांनी या सगळ्या राष्ट्रांवरती एक प्रकारचा मॉनिटरपणा केलेला आहे आणि दॅट इज गुड. म्हणजे त्या लोकांचं सगळ्यांचं एकूण आर्थिक, संरक्षण विषयक, व्यापार विषयक भलं ते बघतात. या 7ही राज्यांमध्ये 2 राज्य सर्वात अजून एक शारजा राहिलं ते 7वं राज्य. या 7ही राज्यांमध्ये 2 राज्य सर्वात महत्त्वाची. अबुधाबी, तर अबुधाबीत सर्वात जास्ती तेलाचा साठा आहे. ऊर्जेचा साठा अबुधाबीत इतका जास्त आहे, की ओपेक नावाची जी संघटना होती, ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्ट कंट्रीज, त्याच्यामधले एक महत्त्वाचा गट म्हणजे अबुधाबी आणि अमिरात होता. आणि आपल्याला माहिती आहे, की अमिरातींनी ओपेकचा त्याग केला. ते म्हणले, "आम्हाला ओपेक वगैरे काही नको. आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करू. आम्हाला किती तेल विकायचंय, किती तेल काढायचंय ते आमच्या हातात असलं पाहिजे. सौदी अरेबियाच्या हातात असलं नाही पाहिजे." त्याचं मुख्य कारण काय आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो. संयुक्त अरब अमिरातींनी इराणशी सामोपचाराची भूमिका ठेवली नाही. कारण इराणनी त्यांच्यावरती इतके हल्ले केले. खरं म्हणजे तितके हल्ले त्यांनी इस्रायलवर पण केले नाहीत. 5,000हून जास्ती त्यांनी यांच्यावरती ड्रोन, मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल या सगळ्यांनी हल्ले केले आणि खूप नुकसान झालंय. तर ते म्हणले, "इतकं नुकसान जर आमचं होत असलं, तर आम्हाला ते नुकसान भरून काढायला हवं आणि ते भरून काढायला आम्हाला पैसे हवेत. त्याकरता आम्हाला तेल विकता यायला पाहिजे. कारण पैसे कुठून येणार यांच्याकडे? तेलाच्याच विक्रीतनं येणार." आणि सौदी अरेबियाने जरी सांगितलं असलं, की आम्ही फक्त 3.5 म्हणजे 35 लाख बॅरल्स पर डे एवढंच तेल काढू शकू. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला हवं तेवढं तेल आम्ही काढू, कारण आमची आता पैशाची गरज आहे. दुसरं त्यांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणले, आतापर्यंत अमेरिकेने असं सांगितलं होतं, की हे सगळं तेल सगळ्या पश्चिम आशियातल्या तेल उत्पादक राष्ट्रांचं तेल हे फक्त डॉलरमध्ये विकलं जाईल आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेने यांचं संरक्षण करण्याची हमी घेतली होती. ते संरक्षण तर त्यांना करता आलं नाही. आताच तुम्हाला सांगितलं, की अमिरातीवरती केवढे तरी इराणी मिसाईलचे हल्ले झाले. अमेरिका काही ते सगळे हल्ले थांबवू शकली नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं, इथून पुढे आम्ही डॉलरमध्ये विकणार नाही. आमच्याकडे जो करन्सी घेऊन येतील, आम्हाला पटली तर आम्ही त्याच्यात विकू. भारताचा याच्यात खूप फायदा झाला. खरं म्हणजे या सगळ्या घोषणांच्या 2 दिवस आधी, खरं म्हणजे लढाईच्या 2 दिवस आधी MBZ स्वतः दिल्लीला येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना 4 तासाकरता फक्त भेटून गेले होते. म्हणजे त्यांचा यायचा-जायचा प्रवाससुद्धा 4 ते 6 तासाचा होता. त्यातले फक्त 4 तास ते मोदींना भेटले. मोदींनी त्यांना अनेक कानमंत्र दिले असणार आणि माझ्या मते मोदींनी त्यांना आश्वासनही दिलंय, की तुम्ही जर रुपयामध्ये तेल आम्हाला विकलत, तर आम्ही तुमचं सगळं तेल खरेदी करू शकतो. इतकी आमची भूक मोठी आहे. आणि हे आश्वासन घेऊन
MBZ परत गेले, पण नुसते तिथेच थांबले नाहीत. MBZनी नरेंद्र मोदींना आणखीनही सांगितलं, की आम्ही ही स्टेप घेतली OPEC सोडण्याची, की अमेरिका तातडीने रागवेल आणि अमेरिका आमचं संरक्षण करणं बंद करेल. असंही ते आमचं संरक्षण करू शकतच नाहीयेत. तर तुम्ही ते कराल का? आणि माझी खात्री आहे, की नरेंद्र मोदींनी त्यांना सांगितलंय, की वेळ पडेल तेव्हा आम्ही तुमचं संरक्षण करू. कारण काय झालंय, की त्या सगळ्या अरब राष्ट्रांमध्ये सध्या फूट पडली आहे. सौदी अरेबिया यांनी स्वतःच्या संरक्षणाकरता पाकिस्तानचा वापर केला आहे. त्यामुळे आपल्यापासून तो थोडा दूर गेलेला आहे देश आणि दुबई आणि अबुधाबी या त्या दोन्ही सगळीकडे भारतीयांची संख्या इतकी लक्षणीय जास्त आहे, की त्यांची आपली मैत्री अधिक घट्ट आहे आणि आता ते पूर्णपणे आपल्या कॅम्पात म्हणावं तसं आलेले आहेत. आपली INS विक्रांत विमानवाहू नौका सध्या पश्चिम आशियातच आपण स्थित करून ठेवलेली आहे. आता हे सगळं MBZ यांनी सांगितलं. मग ते परत गेले. मग त्यांनी OPECमधनं बाहेर पडले. आणि काही कारण नसताना इराणने अचानक फुजिरावरती हल्ला केला. आता फुजिराचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फुजिरामधनं जे तेल बाहेर पडेल, ते तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं येत नाही. त्यामुळे इराणने जरी होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद करून ठेवली असली, तरी अ, संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE हे स्वतःचं तेल सहजीरित्याने निर्यात करू शकतं. कारण त्यांचं बंदर जे फुजिरा आहे, जिथनं तेल जायचं आहे, ते मूळ समुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला आहे. नकाशात तुम्ही पाहिलं तर हे पूर्वेकडे आहे बंदर आणि त्याच्यासमोर अरबी सागर आहे आणि खरं म्हणजे त्याच्यासमोर जर तुम्ही गेलात तर ते गुजरातचं बंदर त्याच्यासमोर येतं. म्हणजे आपल्याला सर्वात जवळ तेल पुरवठादार देश म्हणजे UAE हाच आहे. आता ही परिस्थिती आपल्याला मी सांगितली आणि याच्याकरता त्यांना हुर्मुझमधनं यायला लागत नाही, कारण त्यांनी एक पाईपलाईन घातलेली आहे. त्या पाईपलाईनचं नाव आहे अबुधाबी क्रूड ऑइल पाईपलाईन ADCOP आणि ही बरीच आधी घातलेली आहे त्यांनी पाईपलाईन आणि त्या पाईपलाईनची कपॅसिटी 15 ते 18 लाख बॅरल्स पर डे आहे. मागे मी आपल्याला सांगितलंय बॅरल म्हणजे 159 लिटर असू दे. तर इतकी मोठी कपॅसिटी आहे, ही आपल्याला खूप वाटेल. पण तरीसुद्धा त्यांच्या गरजेपेक्षा ही बरीच कमी आहे. पण अगदीच होर्मुझची सामुद्रधुनी जरी बंद असले, तरी त्यांना आपलं तेल पाठवण्याची सोय या सामुद्रधुनीतनं या पाईपलाईनमधनं आहे. आणि ही पाईपलाईन जिथे फुजिराला येते, तिथे फुजिराला त्यांनी 2018 साली एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला. त्या प्रोजेक्टचं नाव होतं अल मंदौस. मंदौस या अरेबी शब्दाचा अर्थ आहे खजिन्याची पेटी. आपल्या घरात नाही का छोट्या-छोट्या मखमली पेट्या असायच्या, त्याच्यात हिरे, माणकं वगैरे ठेवली जायची. आपल्या म्हणजे जुन्या काळचं म्हणतोय, तुमच्या आणि माझ्या घरात तशा असतील असं वाटत नाही. असल्या तर मला फार आनंद होईल. परंतु तर अल मंदौस म्हणजे त्यांचा खजिना ठेवण्याची जागा म्हणून प्रचंड अंडरग्राउंड स्टोरेज तयार केलेले. प्रचंड म्हणजे किती प्रचंड, तर साधारण तिथे अ, 4.5 कोटी बॅरल्स एवढं तेल, क्रूड तेल ठेवता येईल. आणि हे त्यांनी 18ला प्रोजेक्ट सुरू केला. कोरियन कंपनीने तो बांधला. जवळ-जवळ 1 अब्ज 20 कोटी डॉलर्सचा तो प्रोजेक्ट आहे आणि त्याला संरक्षणाची इतकी छान सोय आहे, की ड्रोन, मिसाईल वगैरेच्या हल्ल्याने सुद्धा तिथे आग लागणार नाही. संपूर्ण संरक्षित अशी ती जागा तयार केली आणि एवढं प्रचंड क्रूड तेल तिथे साठवता येतं. का केलं हे? की उद्या जर पाईपलाईन बंद पडली, तर ते भरलेलं तेल तरी आपल्याला विकता आलं पाहिजे. आणि फार उत्तम योजना होती. आणि बघा ती किती 23 साली ती योजना कार्यान्वित झाली आणि आपण पाहतो 26च्या सुरुवातीला लढाई झाली आणि आता त्या योजनेचा फायदा UAEला मिळतोय. भारताला त्याचा खूप फायदा मिळतो कारण भारत तिथनं प्रचंड प्रमाणावर तेलाची आयात सध्या करतोय. तर तिथे तेल त्यांनी आणून भरून ठेवलेलं तेल आहे आणि नवीन तेल पाईपलाईननी येतच राहील. असा सगळा प्रकार असताना इराणनी काहीही कारण नसताना फुजिरावरतीच मिसाईल आणि ड्रोनचा हल्ला केला. आणि कारण काय दिलं, की अमेरिका जी नाकाबंदी करतंय, अमेरिकेने आपल्याला माहिती आहे समुद्रधुनीच्या बाहेर नाकाबंदी केली आहे. तर त्या नाकाबंदीचा बदला घ्यायचा म्हणून आम्ही UAEवरती हल्ला केला. आमचं UAEशी शत्रुत्व नाही, हे वर आणखीन शहाजोगपणे सांगितलं त्यांनी. पण असा हल्ला केला. हल्ल्याने आज तरी नुकसान झालं नाही. रिफायनरीत एक थोडीशी आग लागली, पण ती विझवण्यात आली. माणसंही फार झाली. 3 भारतीय मात्र तिथे जखमी झाले आणि 3 भारतीय मृत्यू झाले, अशी पण बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता 4 तासापूर्वी अ, सांगितलेलं आहे, की हे असलं चालणार नाही. इराणची आंतरराष्ट्रीय दादागिरी आहे. तुमचं अमेरिकेशी भांडण असतं तर UAEवर हल्ला करायचं कारण काय? बरं इथे अमेरिकेचा बेस पण नाहीये. अमेरिकेने सांगितलं, की त्यांनी हल्ला खूप भीषण केला होता, पण आम्ही त्यातले 80% ड्रोन आणि 80% मिसाईल्स तर हवेतच उडवून टाकली. पण 1-2 जी काही पडली त्यांनी हे थोडंसं डॅमेज झालेलं आहे. तर आता हे मी का सांगतोय आपल्याला विस्ताराने 2 कारणं आहेत. एक म्हणजे फुजिराचं जर टर्मिनल बंद पडलं, तर भारताला खूप नुकसान होईल.
UAEचं नुकसान होणारच आहे, कारण त्यांना तेल विकता नाही आलं की पैसे मिळत नाहीत. पैसे मिळाले नाही की त्यांना जी डॅमेज झालेलं आहे इराणकडनं, तर डॅमेज भरून काढायला त्यांना पैसे पाहिजेत ना. बांधकाम करायला काय फुकट कोणी बांधकाम करत नाही. त्यामुळे UAEचे अध्यक्ष भयंकर संतापलेले आहेत इराणवरती. इराण काहीतरी थातूर-मातूर गोष्टी सांगतंय की नाही तुम्ही अमेरिकेच्या बरोबर आहे, आम्ही म्हणून तुमच्यावरती हल्ला केला. सगळं खोटं आहे. इराणला अमेरिकेवरती हल्ला करता येत नाही, म्हणून शेजारी जो देश आहे अबुधाबी आणि UAEचे बाकी देश, तिथे हल्ला करायचा ही इराणची नीती राहिलेली आहे. कारण हे सगळे देश सुन्नी देश आहेत. हे महत्त्वाचं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता असं जेव्हा यांनी सांगितलं, तर अल-मंदौसला अजून तरी धक्का पोहोचलेला नाही. अल-मंदौसला धक्का पोहोचलेला नाही याचा अर्थ आपली तेलाची आयात अबाधित सुरू राहील. कारण आपली जहाजं होर्मुझच्या समुद्रधुनीमुळे जातच नाहीत. इथेच टर्मिनल जे आहे फुजिराचं तिथेच तेल भरण्यात येतं आणि जहाजं लगोलग परत आपल्या इथे गुजरात किंवा अ, मुंबई किंवा अशा ठिकाणी बंदराला येऊन लागतात. तिथे त्यांच्यातलं क्रूड ऑइल काढलं जातं. जामनगरला जातात बरीचशी. तिथे क्रूड ऑइल काढलं जातं आणि त्याचं रिफायनिंग सुरू होतं. आपल्या इथे पेट्रोलचे भाव न वाढण्याचं एक कारण म्हणजे ही ॲडकॉक पाईपलाईन आणि फुजिरा बंदर या 2 गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींवरती इराणने आता हल्ला सुरू केला. कारण इराणलाही लक्षात आहे, की जर UAEला शरण आणायचं असलं तर UAEची तेलाची निर्यात थांबवली पाहिजे. अजून एक मार्ग आहे. लाल समुद्रावरती यानबो नावाचं एक बंदर आहे सौदी अरेबियामध्ये. तिथे सुद्धा पाईपलाईन सौदी अरेबियाने टाकलेली आहे. त्यामुळे सौदी अरेबियाचं क्रूड तेल पाईपलाईननी यानबोला येतं. त्याच्यात अबुधाबीला सुद्धा आपला शेअर घेता येतो. पाईपलाईन भाड्याने घेऊन त्यातनं तेल पाठवता येतं. परंतु तिकडे प्रश्न असा आहे तिथे हुती लोकं त्या येमेनमध्ये बसलेली आहेत आणि ती या सगळ्या ट्रॅफिकवरती हल्ला करण्याची भरपूर शक्यता आहे. अशी सगळी तिथे गुंतागुंत निर्माण झालेली आहे आणि त्यातनं मार्ग काढणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. मला तरी असं वाटतं हा धर्मांध इराण आणि त्यांचे जे IRGCचे लोकं आहेत, त्या IRGCच्या लोकांनी आता मुल्लांचं सुद्धा म्हणणं ऐकणं बंद केलं. त्यांनी मध्ये मुल्लांची सुद्धा धिंड काढली आणि त्यांना मारत-मारत नेलं. त्यामुळे त्यांना आता फक्त स्वतःच्या दादागिरीवरच सर्व चालवायचं आहे आणि खूप मोठ्या बडबडी करतात. आम्ही हे करू, आम्ही ते करू. प्रत्यक्ष काहीही करत नाहीत. आमच्याकडे खूप आधुनिक शस्त्र आहेत, ती आम्ही टाकू. मग आता काय ती म्युझियममध्ये ठेवली आहेत का? लढाईमध्ये सर्वात अगोदर आधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. म्हणजे समोरचा नामोहरम होतो. तसलं काही त्यांनी केलं नाही आणि हे होत असताना अमेरिकेने त्यांची काही डेडली शस्त्र साधारण 1,00,000 टन एवढा दारुगोळा त्यांनी इस्रायलला दिलेला आहे आणि इस्रायल आणि अमेरिका संयुक्त हल्ले सुरू करतील, कोणत्याही क्षणी सुरू करतील अशी शक्यता आहे. असं असताना UAEचे वरती जो हल्ला केला इराणनी, तर इराणलाच खुमखुमी लढायची आहे की काय असं वाटण्याची परिस्थिती आहे. पण इराणची परिस्थिती फार काळ लढण्यासारखी नाही आहे. मी पुन्हा-पुन्हा सांगतो, त्यांच्या देशाची आर्थिक अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे. त्यांच्याशी सगळ्या शेजारी देशांची भांडणं आहेत. कोणीही त्यांच्या मदतीला आता येणार नाहीये आणि अमेरिका तर वाटच बघते, की कधी त्यांचं पूर्ण कांडात काढलं जाईल. बहुतेक माझा असा अंदाज आहे, की येत्या या 2 किंवा 3 दिवसात लढाईला भीषण तोंड फुटेल आणि पुन्हा इराणचे सगळे जे ॲसेट्स आहेत, ते सगळे नष्ट करण्यात येतील. होर्मुझ सामुद्रधुनीमधलं इराणचं सामर्थ्य जे आहे, ते पण काढून घेण्यात येईल आणि बहुतेक होर्मुझ सामुद्रधुनी ही इंटरनॅशनल वॉटरवे असल्यामुळे इंटरनॅशनल कमांडच्या हाताखाली जाईल. तिथे अमेरिकाही नाही, इराणही नाही, असं वर्चस्ववादाची लढाई त्या बाजूला होणार नाही. ज्या दिवशी ते होईल तो सुदीन कारण आपल्याला जे मिळतंय तेल आणि आपल्याला तेल मिळतात, उर्वरकं मिळतात, अनेक गोष्टी पेट्रोकेमिकल्स मिळतात. या सगळ्या गोष्टी येतात ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं. त्या अबाधित येत राहिल्या तर भारताच्या प्रगतीचा वारू कोणीही रोखू शकणार नाही, हे आपल्याला माहीतच आहे. तर असं होऊ देत ही परमेश्वरचरणी प्रार्थना करून मी हा माझा छोटासा व्हिडिओ संपवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले व्ह्यूज आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. हे कोणी तुम्हाला सांगणार नाही फुजिरामध्ये काय चाललंय, का होतंय, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा भारतीय परिस्थितीवर काय परिणाम होईल, पेट्रोलचे भाव वाढतील का, LPGचे भाव वाढतील का? कारण कतारचं सुद्धा जे सगळं शिपिंग आहे ते होर्मुझमधनंच बाहेर येतं. होर्मुझ जोपर्यंत इराणने बंद करून ठेवली तोपर्यंत आपला कुकिंग गॅससुद्धा यायचा नाही. सध्या आपला कुकिंग गॅस आपल्याला माहिती आहे अंगोलापासून म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण बाजूच्या पश्चिम किनाऱ्यावरनं येतं. त्याला बराच वेळ लागतो, बरेच पैसे जास्त जातात आणि हो, एक प्रकारचा हल्ला हा जो आता इराणचा झालाय, तो झाल्या-झाल्या लगेच इन्शुरन्स कंपन्यांनी जहाजाचं प्रीमियम वाढवलंय. आता तुम्हाला माहिती म्हणून सांगून ठेवतो, सध्या जहाजांचं प्रीमियम जे आहे, ते जवळ-जवळ म्हणजे खूप जास्ती झालेलं आहे आणि $5.5 लाख पर पर जहाज एवढं त्याला लागणार आहे. तर एकूण हा सगळा पैसा हे प्रीमियम दिलं इन्शुरन्सचं, की तो खर्च तेलावरतीच बसतो. तेल आत्ताच काहीतरी $120
पर बॅरल क्रूडचा भाव आहे आणि आणखीन तो वाढेलच अशी सगळ्यांची सांगी आहे. IMF आणि वर्ल्ड बँक यांनी सांगितलं असं जर चालत राहिलं तर देशांच्या वेगळ्या देशांच्या GDPची जी वाढ आहे ती 2.5% तरी खाली येईल. होपफुली त्याच्यात भारताचा समावेश असणार नाही, कारण आत्तापर्यंत तरी भारताला पश्चिम आशियातनं इंधन पुरवठा सुरळीत होतो आहे. असू दे, नवीन ज्या गोष्टी येतील आणखीन पुढे ते मी आपल्याशी शेअर करणारच आहे. तोपर्यंत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा अशी विनंती. असो, नमस्कार आणि धन्यवाद पुन्हा एकदा.